शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आपण छोट्यातला छोटा किंवा मोठ्यातला मोठा व्यवसाय शोधत महाराष्ट्रभर भ्रमंती करत असतो आणि आज अशाच एका होतकरू तरुणाच्या उद्योगाला भेट द्यायसाठी आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरमधील संजय नगर या भागात. शुभम शहागडकर या तरुणानं या अगदी 10 बाय 10च्या रूममध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक करून हा छोट्याखानी व्यवसाय सुरू केला आणि आज हा तरुण संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये हा व्यवसाय चालवतो. मग शुभम सर कोणकोणते मसाले पॅकिंग करतात, त्यांचा व्यवसाय कसा चालतो, त्यांनी या व्यवसायाची प्रेरणा कुठून घेतली आणि त्यांच्या महिन्याचं अर्थार्जन कसं आहे आज सविस्तर पाहणार आहोत. त्याच्यामुळं ज्या लोकांना असं वाटतं की घरात बसून व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्यवसाय प्रेरणा असणार आहे. चला मग शुभम सर या उद्योगाबद्दल काय सांगतात आपण पाहू. शुभम सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले महाराष्ट्रातील प्रेक्षक आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, माझं नाव शुभम भरत शहागडकर. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय नगरमध्ये राहतो आणि माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी हा छोटा व्यवसाय सुरू केलेला आहे. शुभम सर, एक गोष्ट आहे, 10 बाय 10च्या रूम मध्ये आणि आपण हा पॅकिंगचा व्यवसाय सुरू करावा हे कसं काय सुचलं, प्रेरणा कशी मिळाली? याची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली. म्हणजे मी आमच्या घरामध्ये 20-25 वर्षापासून जो व्यवसाय करतोय त्यालाच आपण काहीतरी डेव्हलप करायचं, नवीन त्याच्यामध्येच काहीतरी करायचं, या हिशोबाने आम्ही ह्या पॅकिंग मशीन वगैरे इन्स्टॉल केली आणि त्याच्यामधूनच आपण घरामधूनच म्हणजे कमी खर्चात 10 बाय 10च्या रूम कमी खर्चात कसा व्यवसाय सुरू करू हा विचार वडिलांकडून सुरू केलं. आता तुम्ही म्हणले बोलत असताना तुमच्या वडिलांबरोबर चर्चा करताना मला आनंद वाटला. तुमचे वडील हाताने मसाला पॅकिंग करायचे आणि सायकलवर फिरायचे. बरोबर. काय सांगाल वडिलांच्या प्रेरणाबद्दल? वडिलांची प्रेरणा कारण की आम्ही त्यांच्या सोबत एक काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांची सर्व परिस्थिती माहिती आहे. त्या हिशोबानेच आम्ही सर्व हे जे पॅकिंग व्यवसाय हा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डेव्हलप करायचं किंवा मार्केटमध्ये आपलं नाव कसं जमवता येईल याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आता सांगा की आपण जे पॅकिंग करतो आपण कोणकोणते मसाले पॅकिंग करतो? याच्यामध्ये आपण जिरा, लवंग, मिरे, मोहरी, बडीशोप, अजवाईन जे सिंगल पदार्थ म्हणजे सिंगल आयटम जे असतात ते आपण पॅक करतो. जसं की हळद वगैरे ते पण आपण सुरुवात करणार आहे याच्यामध्ये. आता नवीन प्रोडक्ट मध्ये मसाले एक वाढवणार आहे. ओके. आता ही जी पॅकिंग करतात किती ग्रॅम पासून किती ग्रॅम पर्यंत पॅकिंग चालते? याच्यामध्ये आपण आता सध्या 2 हे ठेवलेले आहेत आपल्यामध्ये, 5 वाली आणि 10 वाली. 5 वालीमध्ये आपण जे ग्रॅमेज 5 ग्रॅम पासून ते 20 ग्रॅम पर्यंत अशी पॅकिंग आपण सध्या चालू. 5 ग्रॅम पासून 20 ग्रॅम पर्यंत. आता जसं तुम्ही मार्केटला सेल करता तर कोणत्या कोणत्या भागात आणि कुठं कुठं सेल करता? मी पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गाडीवर फिरून सगळ्या मार्केटमध्ये सर्व काउंटरला जे आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च केले त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती देतो. ज्यांना आवडलं त्यांना आपला रिस्पॉन्स चांगला भेटतोय सध्या नवीन. ओके. आता किती काउंटर आहेत सध्या? आता माझ्याकडे सध्या आता 40 काउंटर आहेत. 40 काउंटर. 40 काउंटरला एका दिवसाला किती सेल होतोय अंदाज? जवळपास सर्व काउंटर मिळून आता नवीन सुरुवात आहे त्यामुळे आपले एक 500 ते 700 पाऊच दिवसाला सेल होतो. प्रत्येक दिवसाला 500 ते 700 पाऊच हे मोटरसायकलवर फिरता? हो. शुभम सर हा मसाला पॅकिंगचा व्यवसाय स्वतः शिकले नाहीत, ती प्रेरणा मिळाली वडिलांकडून. त्यांच्या वडिलांनी हाताने पॅकिंग करायची, सायकलवर पूर्ण छत्रपती संभाजीनगर फिरायचं आणि काउंटरला ते सेल करायचं. तोच व्यवसाय यांनी डेव्हलप केला. डेव्हलप अर्थ आला की असं वाटतं की खूप पैसे खर्च केले, परंतु 1 ते 1.25 लाख रुपये खर्च केले आणि हा व्यवसाय डेव्हलप केला. जिथं वडील हाताने पॅकिंग करायचे त्यांनी मशीन आणली, जिथं अंदाजे पॅकिंग करायचे ते ग्रॅमवर आले. म्हणजे ह्याच्यात थोडे रूपांतर केलं आणि या व्यवसायाला चालना मिळाली आणि हाच तरुण आज संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 ते 700 पॅकेज पर डेला विकतो. आहे का नाही प्रेरणा? कारण ज्यांना असं वाटतं की आपण व्यवसाय करू शकत नाहीत, व्यवसाय कुठला करावा, पण यांच्याकडे पहा. यांच्याकडे मग लक्षात येते की व्यवसाय करणं किती सोपं असू शकतं जर तुम्ही ठरवलं तर. आता मला सांगा, वडील हाताने पॅकिंग करायचे, आता तुम्ही मशीनवर पॅकिंग करतात, किती फरक पडला प्रोडक्शनला? आपल्याला जवळपास मशीनचा अंदाजे आपल्याला म्हणजे जवळपास तासामध्ये जे आपण एक अर्ध्या दिवसामध्ये 4-5 तासामध्ये करतो ते तासामध्ये आपली पॅकिंग होती. म्हणजे वडील जे अर्ध्या दिवसात किंवा दिवसभरात पॅकिंग करायचे, मशीन 1 तासात पॅकिंग. म्हणजे प्रोडक्शनला अगदी 3-4 पट्ट्यात फरक पडला. आता मला सांगा,
की लोकांची मागणी कशी, हाताने मसाले पॅकिंग केलेले का ह्याची, दोन्हीतला फरक काय जाणवतो तुम्हाला मार्केटमध्ये? दोन्हीतला फरक म्हणजे याच्यामध्ये जे आता एक स्टँडर्ड म्हणून लोक याच्याकडे बघतात हम्म. आणि याला जास्त मागणी जे या पॅकिंग मध्ये खूप जास्त मागणी असते याच्यामध्ये. 1 ग्रॅम पासून अगदी 20 ग्रॅम पर्यंत त्याची सेलिंग प्राइस कशी असते कस्टमरसाठी? कस्टमरसाठी 5 ग्रॅम पासून आपण सुरुवात केलेली आहे सध्या. 5 ग्रॅम पासून आपण 5 रुपयापासून ठेवतोय. 5 रुपये, 10 रुपये हे दोनच आपण सध्या 5 रुपये आणि 10 रुपये. 5 रुपये द्या पुढे घेऊन जा, 5 10 रुपये द्या पुढे घेऊन जा. हा, म्हणजे आपण एक होलसेलच करतोय आपण. आता एक गृहीत धरा की आता तुम्ही ग्रॅमवर विक्री करता, तर तुम्ही होलसेल मध्ये जे मटेरियल आणता ते कुठून खरेदी करता आणि ते किती किलोवर आणता का क्विंटलवर आणता? ते क्विंटलवर आणतो आपण. हा. म्हणजे जे मटेरियल आपण जे घेतो हा. किलोवर घेण्यामागे आणि क्विंटलवर घेण्यामागे फरक पडतो. जास्त घेतल्यावर जास्त फरक पडतो. फरक पडतो. आपण इथल्याच छत्रपती संभाजीनगर मधूनच म्हणजे बाहेर जाण्याची गरज नाही आपल्याला. इथल्या इथंच आपल्याला wholesale market होलसेल मार्केट आहे, तर आपल्याला इथंच सगळं मटेरियल अवेलेबल होऊन जातं. अच्छा, स्वस्तामध्ये. ते ओके. आपल्याला परवडण्यासारखं असतं इथे इथे घेतलं हा. त्या हिशोबाने. अच्छा, असं आहे की फक्त दिवसभरच पॅकिंग करतात किंवा संध्याकाळी रात्रभर काम चालतं? आपण 2 शिफ्ट मध्ये काम करतो. ओके. म्हणजे एक आपले जे जुना व्यवसाय त्याच्यासाठी आपल्याला दिवसभर वेळ द्यावाच लागतो. हो हो. संध्याकाळी आपण 2-3 तास जरी मशीन चालू केली हा. तरी आपल्याला आपलं जेवढं पाहिजे प्रोडक्शन दुसऱ्या दिवसासाठी हा. तेवढं प्रोडक्शन आपण कव्हर करून ओके. ठेवतो. हा. आता ही जी मशीन घेतली तुम्ही, ही मशीन कुठून खरेदी केली? तुम्हाला कसं वाटलं की का वाटलं की आपण आता मशीन खरेदी केली पाहिजे? मशीन आता समजा आपल्याला जी डिमांड होती हा. त्यानुसार आपण या मशीनचं म्हणजे अगोदर शोध घेतला भरपूर ठिकाणी, पण आपल्याला म्हणजे 1-2 कॉन्टॅक्ट मिळाले. पण तसं आपल्याला एक कॉन्टॅक्ट चांगल्या जवळच्या व्यक्तीने सांगितला होता वाणी मशीन्स, हा. आणि त्यांच्याकडे आपण हे मशीनसाठी अगोदर बघितलं. हा. 1-2 तिथे जाऊन बघितलं? हो, हा. स्वतः पूर्ण आपण याची मशीनची क्वालिटी वगैरे काय, पॅकिंग कसं आहे काय नाही, हा. याच्यामध्ये आपल्याला माहिती नसतं. एक माहिती केल्याच्या नंतर आपण पुढं पूर्ण डेव्हलप घेऊ शकतो. ओके. त्यांनी आम्हाला पूर्ण सविस्तर माहिती दिली, त्याच्यानंतर मग आम्ही मशीन तिथून खरेदी केली. आता एका तासाला किती पॅकेट पॅक करते मशीन ही? एका तासाला मशीन आपली 1000 ते 1200 पाऊच पाऊच पुढे पॅक करते एका तासाला. 1200 पाऊच. ओके. म्हणजे 1200 पाऊच म्हणजे आपले 60 पॅकेट मोठे तयार मोठे. होतात. 1200 पाऊच आणि मोठे 60 पॅकेट. पाऊच. ओके. आता मला सांगा की 1200 एका घंट्याला पाऊच म्हणल्यावर त्याला सारखं झटावं लागतं, त्याच्याविषयी बसावं लागतं. मशीन संदर्भात तुमचा काय रिझल्ट आहे, तुम्ही काय सांगाल? सोपी गोष्ट आहे, सगळ्यांना समजण्यासारखी आहे. ओके. आता मला सांगा की तुम्ही पुण्यावरून भवानी मशीन कडून मशीन घेतली, त्यावेळेस जर काही बिघाड झाला वगैरे त्यांच्या सर्व्हिस बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? सर्व्हिस बद्दल आतापर्यंत आम्हाला एकदम छान भेटली. 1-2 वेळेस त्यांना आपण स्वतः माहिती करण्यासाठी एक सेल्स घरी बोलवता, इंजिनियर घरी बोलवला होता. त्यांनी आम्हाला सविस्तर पूर्ण माहिती त्याची सांगितली होती. ओके. मशीन बद्दल किंवा काय रोल वगैरे कसं चेंज करणार आहे किंवा काय. मशीन साध्या लाईटवर चालते का, वेगळं पॉवर पॉईंट काही लागतो वगैरे? नाही, पॉवर पॉईंटची गरज नाही वेगळी, साध्या याच्यावर. ओके. आता समजा तुम्ही आता जिरे टाकलेत ह्याच्यामध्ये, आता जिरे पॅकिंग संपली तर ज्यावेळेस दुसरं काही मोहरी वगैरे टाकायची त्यावेळेस त्याची काही सेटिंग करावं लागते का वेगळी काही? नाही, सेटिंगची गरज नाहीये. आपल्याला फक्त जे ग्रॅमेज आहे, ग्रॅमेजनुसार आपल्याला जर आपण आता जिरे समजा किंवा मोहरी वेगवेगळे आयटम झाले, याच्यामध्ये फरक असतो. जे आपल्याला ग्रॅमेजनुसार फक्त जे करायचंय कमी जास्त आपण करू शकतो तेवढंच. ओके. किंवा मग एक सिंगल आपल्याला जे ग्रॅमेज ठेवतात तसं करता येतं. तुमचं काय मत आहे की ही मशीन एखादी महिला ऑपरेट करू शकते का? तुमचा काय अनुभव? हो, करू शकते, काय अडचण नाही. ओके. आमच्या घरात जास्त करून महिलाच करतात, कारण की आम्ही दोघं बाहेरच राहतो मार्केटला. घरचे आपले ताईन तेच आपल्याला चालू ठेवतात कंटिन्यू. म्हणजे सोपी गोष्ट आहे. वडील हाताने पॅक करायचे, ह्यांनी त्यात थोडा बदल केला, प्रोडक्शन अगदी 5 पटावर नेलं. मशीन छोटी तुमच्या घरात, म्हणजे तुम्ही परिसरात जर बघितलं अगदी 10 बाय 10च्या, म्हणजे इकून हात लांबवला तर यांचे रूम लागती. म्हणजे या 10 बाय 10च्या रूम मध्ये शुभम सरनं हा व्यवसाय केला. शुभम सरच्या घरचे मिसेस असतील, आई असेल, भाऊ असेल, कुणी ह्याला मॅनेज करतं. महिला असो, पुरुष असो, शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, इतक्या साध्या पद्धतीची मशीन आहे. तुम्ही कुठेही लावू शकता. असं काही नाही की मोठी काही जागा पाहिजे असं काही नाही, तुम्ही सुद्धा सुरू करू शकता. आणि जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, मशीन संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर एक नंबर चालतंय, त्याच्यावर फोन करा आणि मशीन संदर्भात वेगवेगळी माहिती जी तुम्हाला पाहिजे ती माहिती घ्या. बरं मला सांगा, तुम्ही जी छोटी मशीन घेतली त्या मशीन मध्ये काही प्रकार आहेत का आणखी वेगवेगळे? याच्यामध्ये प्रकार आम्हाला त्यांनी सध्या म्हणजे आपल्याला गरज होती त्या हिशोबाने आपण ही मशीन बघितली. याच्यामध्ये त्यांच्याकडे भरपूर प्रकार असतील अजून, त्याची आपण माहिती घेतलेली नाही अजून. म्हणजे ज्याची जशी रिक्वायरमेंट आहे तशा पद्धतीत ते माहिती घेऊ शकतात. ओके. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी
काही लायसन वगैरे लागतं का त्याला? तुम्ही कोणते कोणते लायसन काढले? आम्ही आपल्याकडे सुरुवातीला लायसन अगोदरपासूनच होते. हां. आपलं घरचा व्यवसाय त्याच्यामुळे आपण फूड सायन्स सेफ्टीचं लायसन अगोदरच म्हणजे तयारच होतं आपल्याकडे. ओके. त्यात वेगळ्या लायसनची काही आपल्याला गरज नाही. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण स्टँडर्ड पॅकिंग करतोय त्याच्यामध्ये आपल्याला फूड सेफ्टी लायसन्स, आपलं शॉप ॲक्ट असं आहे. कसं आहे, ओके. 2 लायसन आपल्याला गरजेचे, समजा ते पाहिजेच आपल्याला. ते आता आपण ज्या ब्रँडनं विकतो ते ब्रँडचं नाव काय द्या? आपल्या ब्रँडचं नाव आपण अन्नपूर्णा मसाले. अन्नपूर्णा मसाले. हो, या ब्रँडने नाव या लोगोने चालू केलेलं आहे आपण. ओके. अन्नपूर्ण मसाल्याच्या अंतर्गत मला एक सांगा की बाहेर मार्केट खूप टफ आहे, म्हणजे कॉम्पिटिशन भरपूर आहे. हो. तुम्हाला असं वाटलं का की एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये आपण व्यवसाय करू शकत नाही किंवा आपल्याला अडचण येऊ शकते असं? नाही, तसं काहीच नाही वाटलं मला, कारण की आपल्या घरातच आमच्या वडिलांकडूनच आम्ही प्रेरणा घेतो, त्याच्यामुळे आम्हाला तशी अडचण नाही आली की कधीच अडचण येईल म्हणून त्या गोष्टीमध्ये. असं ना? हो. काय भविष्यात काय नियोजन आहे आणखीन ह्याला असं विस्तार करण्यासाठी? काय नियोजन आहे तुमचे? विस्तार जसा आपल्या आता मार्केटची डिमांडवर, समजा आपली जशी आपली मागणी वाढत जाईल, 1-2 मशीन अजून वाढवणार याच्यामध्ये. जशी जशी मागणी वाढेल तसंच आपण प्रोडक्शन वाढवणार आहे त्याच्यात. ओके. आता मला सांगा, तुम्ही वडील आहे, तुमच्या मदतीला तुम्ही मार्केट पूर्ण फिरलात, तर भविष्यात पहिलं नाही का आपण बाजारात बसायचो असं नाही का, बसून सुट्टे मसाले विकायचे, आता तुम्ही त्याला स्टँडर्ड पॅकिंग वर गेलात. तर ह्या सगळ्या अनुभवांती तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जी ह्याला वेगळ्या वळणावर नेलं, तुम्ही योग्य केलं का तुम्ही पहिल्या प्रमाणात व्यवसाय करायला पाहिजे? नाही, मला तरी वाटतं हे योग्यच आहे, कारण की आपण काळानुसार जे बदल करतोय ते बरोबरच असतात. काळानुसार सगळ्यांची गरजा वेगळ्या असतात, त्याच्यामुळे बदल करावंच लागतात त्याच्यामध्ये. आता सर्वात महत्वाचा एक प्रश्न आहे की गृहीत धरा तुम्ही एखाद्या शासनाच्या नोकरी लागले असते आणि आज उद्योजक आहेत, काय फरक जाणवला? तुम्ही नोकरी लागलेलं चांगलं झालं असतं का उद्योग चांगला? मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तरी असं वाटतं की बाबा आपण व्यवसायात कधी चांगले आहेत, आपण 12 तास 18 तास कुणाकडं म्हणजे गुंतून राहिल्यापेक्षा आपण आपला व्यवसाय केलेला कधी फायद्यात. हे आहेत शुभम सरचे विचार. जर गव्हर्नमेंट जॉबला लागले असते तर मी तिकडे लक्ष दिलं नसतं, पण व्यवसायामध्ये 12 आणि 18 तास जर जॉब सारखं काम केलं तर इथं मिळणारं अर्थार्जन किंवा ते गणित खूप वेगळे. ज्या आर्थिक गणितात, आणि अगदी बरोबर आहे ना की 12 तास जॉब करायचा, 10,000 15,000 16,000, इथं लिमिट नाही. जेवढं काम करा त्या प्रमाणात किंवा त्या पटीत पैसे, आपण जेवढी मेहनत घेऊ त्या पटीत, आणि पुन्हा 24 तास आपल्या कुटुंबासोबत. क्या बात आहे. म्हणजे की तुम्ही 1 लाख रुपये गुंतून मसालाच नाही, याच्यावर वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही पॅकिंग करू शकता. तुम्हाला जे छोटे छोटे पॅक आहेत, तुम्ही कुठलेही पॅक, अगदी 1 ग्राम पासून ते 50 ग्रॅम पर्यंत किंवा 100 ग्रॅम पर्यंत वेगवेगळे पॅकिंगच्या मशीन्स उपलब्ध आहेत. मग तुम्हाला कोणती छोटी मशीन घ्यायची, ह्याच्यामधली आणखीन मोठी मशीन घ्यायची, तुमच्याकडे सगळे पर्याय आहेत. त्यासाठी काय करायचंय, भवानी मशीनचा नंबर स्क्रीनवर चालतंय, त्याच्यावर एक फोन करायचा आहे आणि इत्तंभूत वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीन आहेत, त्याची संपूर्ण माहिती घ्यायची. जाता जाता एक प्रश्न आहे की तुमच्यासारखे जे युवक आहेत त्यांना काय संदेश देताल? त्यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे का वळलं पाहिजे? आजच्या युगामध्ये तुमच्या ज्या म्हणजे तुमच्या परिवाराच्या आहे किंवा तुमच्या स्वतःच्या आहे ज्या गरजा म्हणजे आपल्या मूलभूत गरजा आहे, त्याच्यासाठी आपल्याला जर आपण जी नोकरी करतोय, जर गव्हर्नमेंट असली तर ठीकच आहे, पण मग जर का प्रायव्हेटमध्ये करताय तुम्ही, तर त्याच्यासाठी त्याचा आणि म्हणजे व्यवसायाचा गणित कुठंच बसत नाही आजच्या युगामध्ये. तर तुम्हाला व्यवसायात तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढं तुम्हाला फायदाच राहील त्याचा. ही जी तुमचं मसाला पॅकिंगचा जो उद्योग चालतो अन्नपूर्ण मसाल्याच्या नावानं, महिन्याकाठी याचं अर्धार्जन कसं आहे किंवा सगळं खर्च वगैरे जाता, एक महिन्याकाठी उत्पन्न किती तुमचं? याचा खर्च वजा करता आपलं महिन्याकाठी उत्पन्न 50 ते 60,000 उत्पन्न आपल्याला भेटतं. जसं आपण याच्यामध्ये किती स्टोन करू त्याच्यावर, त्यात आणखीन फरक पडू शकतो. आपला नवीन व्यवसाय आता, तर आपण जशी मागणी वाढेल त्याच्यामध्ये आपला व्यवसाय अजून वाढेल, तसं आपलं महिन्याकाठी इन्कम सुद्धा वाढेल त्याच्यामध्ये. 100% तुमचं अभिनंदन आहे. शुभम सरांनी 1 लाख रुपये गुंतवणुकीत ह्या 10 बाय 10च्या रूम मध्ये व्यवसाय सुरू केला आणि पूर्ण खर्च वगैरे जाता महिन्याला 50 ते 60,000 रुपये निव्वळ उत्पन्न आहे. त्याच्यात आणखीन वाढ होऊ शकते. जेवढा तुम्ही व्यवसाय करताल तेवढ्यात वाढ होती. म्हणून शुभमचे वडील म्हणले होते, तू नोकरीला जाऊ नको, तू धंद्यात ये. का? इथं लिमिट नाही, कष्ट करा, त्या प्रमाणात पैसे घ्या. म्हणून शुभम सर आज वडिलाच्या समोर छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीचा व्यवसाय करतात. शुभम सर त्यांच्या 10 बाय 10च्या रूम मधला हा व्यवसाय आणि त्यांच्या वडिलांकडून त्यांनी घेतलेली प्रेरणा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.